नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा डॉक्टर उदयकुमार जाधव यांच्या लाईफ केअर क्लिनिकमध्ये. लाईफ केअर क्लिनिक एक HIV स्पेशलिस्ट दवाखाना आहे आणि यामध्ये आपण HIV आणि इतर आजार याबद्दल संपूर्णपणे माहिती देत आहोत. आपला दवाखाना अमरप्रीत हॉटेलच्या रोडवर, जालना रोड तुड्डीर सिग्नल इथे आनंद प्लाझा या बिल्डिंगमध्ये G9 G10 इथं आहे. सकाळची वेळ आपली आहे 9 ते 1, संध्याकाळी 2 ते 5. तर आज काय बघणार आपण, सध्या आपण हे वाचून घेऊ याच्यामध्ये आणि त्याप्रमाणे आपल्याला चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा. जर तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा आणि काही तुमचे प्रश्न असतील तर ते कॉमेंट करा आणि त्याबद्दल तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच त्याबद्दल आम्हाला माहिती द्या, कळवा. तर सुरुवात करूया. आजचा विषय आहे की HIV, दाम्पत्य जीवन आणि मुले. तर HIV काय आहे सर्वांना माहीतच आहे. HIV म्हणजे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस आणि त्यामध्ये येणारा जे पुढच्या दाम्पत्य जीवन आहे म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये काय करायला पाहिजे आणि आपल्याला मुलबाळ होईल का नाही, हा महत्त्वाचा विषय आज आपण सादर करत आहोत. तर चला बघूया काय आहे याच्यामध्ये. तर आपल्याला लक्षात येईल का आज HIV पॉझिटिव्ह व्यक्ती जर लक्षात आलं तर मोठा प्रश्न पडतो की लग्न करू शकतो की नाही, आणि समजा लग्न केलंच तर लग्न कोणाबरोबर करू शकतो. म्हणजे HIV पॉझिटिव्ह व्यक्तीबरोबर करायचा की HIV निगेटिव्ह बरोबर करू शकतात किंवा दोघांशी आपण त्याच्यामध्ये आपण तसं करू शकतो की नाही. जोडीदार कसा शोधायचा आणि काय पती पत्नी HIV पॉझिटिव्ह आणि दुसरे HIV निगेटिव्ह असून सुद्धा तुम्ही मुलबाळ करू शकता का किंवा संसार करू शकता का. तर या जाणून घेऊया आजचा विषय आणि पुढे जाऊया. त्याबरोबर काय पती पत्नीमध्ये कोणी एक HIV पॉझिटिव्ह असेल तर सुखी दाम्पत्य जीवन शक्य आहे का, आणि काय पती पत्नीमध्ये एक किंवा दोघांनाही HIV पॉझिटिव्ह आहे तर मुलं होऊ शकतात की नाही. तर HIV पॉझिटिव्ह लग्न करू शकतात का? हो, HIV पॉझिटिव्ह व्यक्ती लग्न करू शकते, पण फक्त योग्य चाचणी आणि HIV स्थिती जाणून घेऊन करू शकते. याच्यामध्ये त्याच्याबद्दल ह्या आजारामध्ये पुढे काय काय होणार आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणारच आहोत. 2 HIV पॉझिटिव्ह लग्न करू शकतात आणि हे सगळ्यात सोपं आहे, कारण ह्याला आपण काय होतं की एकामेकांना त्याच्यामध्ये धोका राहत नाही. मानसिक परिस्थिती याच्यामध्ये लोकांची एक असते आणि लग्न केल्यानंतर पुढच्या गोष्टीसाठी आपण जर ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली तर निगेटिव्ह मुलबाळ पण होऊ शकतं. जर HIV पॉझिटिव्ह मृत्यूवर लग्न करते त्याला आपण काय म्हणतो, कॉन्कॉर्डंट कपल, म्हणजे एकसारखे असलेले कपल ज्यांना एकच प्रकारचे आजार आहेत त्याला म्हणतो आपण कॉन्कॉर्डंट कपल. काय HIV पॉझिटिव्ह व्यक्ती जोडीदार कसा शोधायला पाहिजे याच्यामध्ये, तर तुम्हाला जर HIV आजार आहे आणि तुम्हाला जोडीदार पाहिजे असेल तर खूप अडचण येते. अडचण कुठे येते की कसं आपण पुढच्या व्यक्तीला सांगावं की आपल्याला हा रिपोर्ट HIV पॉझिटिव्ह आहे किंवा HIV पॉझिटिव्ह जोडीदार शोधायचा कसा. तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, सर्वात जवळचा व्यक्ती जो कोणी ह्या विषयामध्ये असेल तो आपला डॉक्टर असतो. तर ह्या डॉक्टराशी आपण संपर्क साधला पाहिजे आणि डॉक्टरला आपली वस्तुस्थिती सांगितली पाहिजे की कशा प्रकारे आपल्याला दाम्पत्य जीवन करायचं आहे, कशा प्रकारे आपल्याला मुलगी आवश्यक आहे आणि त्याप्रकारे आपण त्यांच्यामध्ये माहिती घेऊ शकतो. काय होतं, हे डॉक्टरांचा संबंध जो आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या NGO किंवा ART केंद्राशी असतो. ART केंद्राशी किंवा वेगवेगळ्या क्लिनिकमध्ये संबंध असेल तर त्यांना माहीत असते की आमच्याकडे ह्या वर्षाची असं स्थळ आहे आणि तिकडे ते दुसऱ्या डॉक्टरला ते ज्यावेळेस भेटतात त्याबद्दल त्याची माहिती देतात, त्यावेळेस त्यांना अशा प्रकारची माहिती त्यांना होते आणि त्यानंतर मग योग्य असं वेळ असेल त्यावेळेस दोन्ही लोकांना ते एकत्र आणून त्याबद्दल माहिती देऊ शकतात आणि तुमचं विवाह जुळवू शकतात. त्यामुळे तुमचा डॉक्टरशी संबंधित राहणे हे खूप महत्त्वाचं आहे, किंवा एकापेक्षा एक पण जास्त डॉक्टरशी संबंध ठेवला तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होतो. दुसरं आहे मोफत HIV विवाह मंडळ. याच्यामध्ये www.positivesathi.com ह्या वेबसाईटवर जर तुम्ही गेले त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मुलं मुली वेगवेगळ्या वयाच्या किंवा तुमच्या धर्तीनुसार ते तुम्हाला भेटू शकतात आणि त्याप्रमाणे तुम्ही जसं मॅट्रिमोनी साईटला तुम्ही करता तसंच इथे पण तुम्ही मॅट्रिमोनी साईट आहे पॉझिटिव्ह लोकांसाठी, तुम्हाला माहिती भेटू शकते. तर काय HIV पॉझिटिव्ह आणि HIV निगेटिव्ह व्यक्ती लग्न करू शकतात का? खूप वेळेस काय होतं की HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर लगेच पुढे अंधार असं दिसतो, व आता HIV पॉझिटिव्ह आला तर मी पुढे काहीच करू शकत नाही. पण तसं नाही आहे. HIV पॉझिटिव्ह व्यक्ती हा पूर्णपणे नॉर्मल जीवन जगू शकतो आणि HIV निगेटिव्ह
व्यक्ती ह्याबद्दल आपण विचार जर केला, अशा भरपूर गोष्टी आहेत, त्याप्रमाणे आपण सुधरू शकतो. HIV पॉझिटिव्ह व्यक्तीने HIV निगेटिव्ह व्यक्तीबरोबर लग्न करावं का, हा एक वैयक्तिक प्रश्न आहे किंवा हा सामाजिक प्रश्न आहे. याच्यामध्ये त्या व्यक्तीने पुढच्या माणसाला आपल्या आजाराबद्दल माहिती द्यायला पाहिजे, आणि जर ती माहिती ॲक्सेप्ट असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही लग्न करू शकता. परंतु HIV पॉझिटिव्ह आहे हे न सांगता जर तुम्ही एखाद्याचा लग्न करत असाल तर मग तो एक गैरसमज होतो, आणि गैरसमज झाल्यानंतर पुढे त्याचा अडचणी येतात. खूप लोकांना असं वाटतं की आम्ही सांगणार नाही, मग नंतर काय होईल, तर त्याच्यामुळे पुढच्या भावी पिढीला, येणाऱ्या मूलबाळाला तुम्ही पण पुढे जाऊ शकता. तर त्यासाठी आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही कोणतंही लग्न कार्य, जसं तुम्ही पत्रिका जुळवता त्याचप्रमाणे तुम्ही तपासण्या पण जुळवा ना. त्यामध्ये तुम्ही HIV बरोबरच आहे हिपॅटायटिस B किंवा हिपॅटायटिस C किंवा सिफिलिस, गनोरिया अशा प्रकारच्या चाचण्या तुम्ही केल्या पाहिजे. मी तर असंही म्हणेल, असे खूप सारे ग्रामपंचायत आहे त्यांनी हा मोहीम चालू केलेली आहे की जेणेकरून जर कोणता व्यक्ती, मुलगा मुलगी लग्न करायचं असेल त्याच्यामध्ये हा रिपोर्ट तुम्ही केला पाहिजे, आणि हा रिपोर्ट केल्याशिवाय लग्न लावू नये, जेणेकरून पुढील भविष्यामध्ये अशा प्रकारचे त्रास, आजार होणार नाही. काय पती पत्नीमध्ये कोणी एक HIV पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह असू शकतो का? हो, असू शकतो. असे खूप जोडीदार आहेत ज्याच्यामध्ये एक जण HIV पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा HIV निगेटिव्ह आहे. तर ह्याला आपण HIV डिस्कॉर्डंट कपल असं म्हणतो. म्हणजे इंग्लिशमध्ये जर विचारलं व्हॉट इज HIV डिस्कॉर्डंट कपल, तर याचं डेफिनेशन अशी होते, अ कपल इज डिस्कॉर्डंट इफ वन पार्टनर हॅज HIV अँड द अदर डज नॉट. आणि HIV डिस्कॉर्डंट कपललाच उद्या मिक्स स्टॅटस कपल सुद्धा म्हणतात. म्हणजे काय, जर समजा एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह आहे आणि एकदा निगेटिव्ह आहे तर ते संसार करू शकत नाही का? नाही, डेफिनेटली ते संसार करू शकतात. मला सांगू द्या, आजारपणा पलीकडे सुद्धा मानवाची बुद्धी आणि मानव बुद्धी आहे. त्यामुळे आपण हे आजार पचवू शकतो, करू शकतो. असं नाही म्हणत की समजा नवऱ्याला HIV पॉझिटिव्ह आहे तर बायकोला HIV व्हायलाच पाहिजे, असं पण नाही. असे खूप सारे लोक जोडपे आहेत ज्याच्यामध्ये त्यांना HIV बद्दल माहिती नव्हतं, 10-10 वर्ष 20 वर्ष एकत्र राहून सुद्धा पतीचा पत्नीला किंवा पत्नीचा पतीला संसर्ग झालेला नाही. त्याच्यामध्ये काय गोष्टी असतील बुवा, कसं झालं नाही, आम्ही तर म्हणतो शारीरिक संबंध झाला तर HIV होतोच. असे खूप कारणं आहेत ज्याच्यामध्ये HIV होत नाही. कारण त्याच्यामध्ये समजा एका स्त्रीच्या योनीमध्ये असं काही पदर किंवा अशा प्रकारची काही एपिथिलियम असेल जी HIV व्हायरसला रोखून ठेवते आणि आतमध्ये जाऊ देत नाही, अशा वेळेस HIVचं लागण होत नाही. असे खूप काही लोक आहेत ज्याच्यामध्ये पत्नी पॉझिटिव्ह आहे पण पती निगेटिव्ह आहे, किंवा निगेटिव्ह आहे पत्नी पॉझिटिव्ह आहे. अशा प्रकारे सुद्धा त्याच्यामध्ये वेगवेगळे याच्यामध्ये आम्हाला एक्झाम्पल पाहायला भेटतात. याचा अर्थ असा नाही की याच्यामध्ये तो HIV झालाच पाहिजे. असे लोकसुद्धा त्यांचे आयुष्य व्यवस्थित जगू शकतात आणि HIV न होऊ देता सुरक्षित संबंध ठेवून HIVवर मात करता येते. दुसरा प्रश्न आता पुढे येतो, काय पती पत्नीमध्ये कोणी एक HIV पॉझिटिव्ह असेल तर सुरक्षित संबंध शक्य आहे का? हो, जर पती किंवा पत्नीमध्ये एखादा व्यक्ती जर HIV पॉझिटिव्ह असेल तर आपण सुरक्षित संबंध ठेवू शकतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे आपण आहेत. समजा HIV पॉझिटिव्ह जर पती असेल तर व्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला HIVचे जे औषधं आहेत ज्याला आपण ART औषध म्हणतो ती नियमित घेतलीच पाहिजे, नियमावर वेळेवर घेतली पाहिजे. खूप लोक म्हणतात आम्ही गोळी घेतो, कधी घेतो, संध्याकाळी घेतो. पण संध्याकाळी नाही, गोळीचा जो टायमिंग आहे तो 24 आवर्स वर्कअप आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर 9:03 गोळी घेत असाल तर तुम्ही 9:03 रोज घेतली पाहिजे. आणि तुम्ही जे सर्व औषधं आणि डॉक्टरच्या ज्या अपॉइंटमेंट आहेत ते बरोबर पाळल्या पाहिजे. की गोळ्या चुकल्या, गोळ्या राहिल्या, गोळ्या विसरल्या आणि मी बिझी होतो असे कारणं तुम्ही देऊ नका. गोळी संपण्याच्या आधी 5 दिवस किंवा 3 दिवस कमीत कमी तुम्ही दुसरी औषधाचे डब्बी घ्यायला पाहिजे, जेणेकरून एखादं वादळ आलं, संकट आलं किंवा काही कोरोना किंवा काही कर्फ्यू लागला तरी सुद्धा तुमच्याकडे 3 दिवसाच्या गोळ्या ह्या बोनस एक्स्ट्रा म्हणून तुमच्याकडे राहतात. म्हणून तुम्ही तुमच्या गोळ्याचा वेळ जो आहे तो नियमित ठेवा, त्याप्रमाणे तुम्हाला गोळ्याचा फायदाच फायदा होईल. त्याचबरोबर डॉक्टरांशी भेट घेणे, डॉक्टरांकडून तपासण्या करून घेणे, रक्त चाचण्या करणे, ह्या सुद्धा अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असतात. ह्या जर तुम्ही केल्या तर 100% तुम्हाला HIV पासून मात करता येते. दुसरं, समजा
व्यक्ती HIV निगेटिव्ह असेल तर मग काय, ज्यावेळेस HIV निगेटिव्ह असेल याच्यामध्ये, तर आपल्याला याच्यामध्ये प्रेप नावाच्या गोळ्या असतात. प्रेप म्हणजे प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस, म्हणजे आजार न होण्यापूर्वीची घेतलेली काळजी. परत रिपीट करतो, आजार न होण्यापूर्वी घेतलेली काळजी. याच्यामध्ये आपण डॉक्टरांकडून काही गोळ्या घेतो आणि ह्या गोळ्याचं आपण सेवन केलं की HIV पासून आपण लांब राहू शकतो. दुसरं काय करू शकतो आपण, दुसरं आपण याच्यामध्ये स्वतःच्या तपासण्या करू शकतो आणि त्याप्रमाणे जर आपण 3-3 महिन्याला तपासण्या करत राहिल्या तर HIV होत नाही. तिसरं काय, जर एकामध्ये एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तर काय, त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये संबंध बाहेर ठेवू नका आणि जर तुमचे संबंध आहेत तुम्ही कॉन्डोमचा वापर नियमितपणे करा. निरोध कॉन्डोम हा अतिशय सुरक्षित अशी बाब आहे जेणेकरून तुम्हाला HIV सोबतच हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, त्याचबरोबर सिफिलिस, गोनोरिया असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला जे आजार आहेत ते होणार नाही. हे आजार थांबवण्याचं खूप महत्त्वाचं काम आहे कॉन्डोम. त्यामुळे जर तुम्ही अशा प्रकारे सर्व प्रकारची जर तुम्ही काळजी घेतली तर एक सुरक्षित संबंध तुम्ही शक्य तो ठेवू शकता याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये आजार लागणार नाही. दोन्ही भागीदाराला HIV असल्यास कंडोम वापरणे आवश्यक आहे का? हो, दोन्ही भागीदाराला जरी HIV असेल तर कंडोम वापरायचा तुम्हाला गरजेचे आहे. का? कारण विषाणूचे जे प्रकार आहेत ते अतिशय वेगळे आहेत. HIV मध्ये तुम्हाला माहिती आहे की 2 प्रकारचे विषाणू असतात, HIV-1, HIV-2. हे तर मेजर ब्रॉड क्लासिफिकेशन, पण याच्याबरोबर सुद्धा HIV मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट असतात. त्याच्यामध्ये HIV-1 मध्ये सुद्धा मग JKLMN असे वेगवेगळे पार्ट आहेत. त्याचे पण नंतर उपप्रकार असतात आणि अशा प्रकारचे प्रकार नंतर पण अजून पण त्याचे उपप्रकार नंतर मग CRF, URF असे पण फॉर्म असतात. त्याच्यामुळे एकाच व्यक्तीचा व्हायरस दुसऱ्याच व्यक्तीमध्ये असतात असं आपण सांगू शकत नाही. त्याचबरोबर विषाणूमध्ये रेझिस्टन्स पण आलेला असतो. काही लोकांना समजा औषधं वेगळे घेत असतात त्यांच्या विषाणूला वेगळ्या प्रकारचा रेझिस्टन्स असतात, ते विषाणूचा त्याच्यामध्ये प्रकार वेगळा असतो. त्याच्यामुळे जर तुम्ही 2 विषाणू एकत्र आले त्याचा आजार परत वाढणार आणि त्रास होऊ शकतो. म्हणून सुरक्षित संबंध ठेवणे हे खूप फायद्याचे असते. 2 नंबर, विषाणूची मात्रा किती आहे. समजा एखाद्या व्यक्तीला विषाणूचा जर प्रमाण कमी असेल आणि दुसऱ्याला जास्त, म्हणजे पतीला जास्त आहे पत्नीला कमी आहे, आणि तुम्ही संबंध जर ठेवत असाल तर त्याच्यामध्ये काय होणार, जास्त प्रमाणामध्ये विषाणू दोन्हीकडे पण पसरणार, वाढणार. म्हणून तुम्ही तो विषाणूची मात्रा वेगळी असल्यामुळे ते सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. 3 नंबर, दुसरे गुप्त रोग. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेनायटल हर्पीस हा खूप 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 असा सामान्य आजार आहे, पण आपण लोक त्याला गरमी झाली, गुप्तांग फोड आले किंवा अशाला आपण टाळतो आणि ते दाखवत नाही. काय नाही, मला त्याच्यामध्ये होतं काहीतरी हीट खाल्लं, गरम खाल्लं, त्याच्यामुळे असा आजार होतात. परंतु ह्यामध्ये काय होतं की स्किनला बारीक बारीक त्याच्यामध्ये फोड येणे, त्याचबरोबर तिथे जखमा होणे हे प्रकार घडतात, जेणेकरून त्या आजाराचा त्यामुळे दुसरे आजार वाढू शकतात किंवा विषाणूचं जे प्रमाण आहे ते आतमध्ये जास्त जाऊ शकतं आणि समजा अवांछित गर्भधारणपणा तुम्हाला जो आहे तो येऊ शकतो. त्यामुळे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे त्रास शरीराला होऊ शकतात. म्हणून दोन्ही भागीदार जरी HIV पॉझिटिव्ह असल्यास तुम्ही कंडोम वापरणं आवश्यक आहे आणि तुम्ही त्या प्रकारे स्वतःला त्यातून सुरक्षित ठेवू शकता. आनंदी जोडपे जीवनात व्हायरल लोडचं महत्त्व आहे का? 100% तुमच्या जीवनामध्ये व्हायरल लोडचं अतिशय जास्त महत्त्व आहे. व्हायरल लोड म्हणजेच हा आजार आणि आजार म्हणजेच आजाराचं प्रमाण. जर तुमचं व्हायरल लोड हे अतिशय तुम्ही कंट्रोलमध्ये केलं तर 100% तुमचा आजार एकमेकांना पसरणार नाही. त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये पण तो वाढणार नाही. आजकाल जे म्हणतो आपण की प्रत्येक व्यक्ती जो HIV ग्रस्त आहे त्याला 100 वर्ष जे आपलं नॉर्मल जीवन मानवाचं आहे तेवढं सुद्धा जगण्याची पूर्ण मुभा आहे. ते कशावरून की जर तुम्ही तुमच्या विषाणूचा जो काही कंट्रोल आहे जर तुम्ही तो व्यवस्थित ठेवला तर 100% तुम्हाला ते आजार करता येईल. आणि ज्या व्यक्तीला समजा आजाराची मात्रा आपण कमी केली, एवढी कमी केली की जी दिसतच नाही, तर ते 100% तो आजार दुसऱ्यांना पसरणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हे नवीन जे अभ्यास झालेत त्याचा फायदा उचलायला पाहिजे आणि व्हायरल लोडचं महत्त्व करून तुम्ही तपासण्या वेळेवर करा. दर 3 महिन्याने तुम्ही तुमचा व्हायरल लोड तपासणी केलीच पाहिजे. खूप लोक टाळतात कारण पैसे तुमच्या जीवनामध्ये हे तुमच्यावरच खर्च होणार आहेत.
त्यामुळे तुमचे पैसे जर तुमच्यावर खर्च झाले हे खूप महत्त्वाची बाब आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जंतूचं प्रमाण कमी केल्यामुळे इतर आजार म्हणजे HIV बरोबर दुसरे जे आजार होतात ज्याला आपण ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन म्हणजे संधी साधू आजार जे आहेत ते होणार नाही. आणि म्हणून मग मेंदूचे आजार, डोळ्यांचे आजार किंवा पोटाचे आजार, हृदयाचे आजार, फुफ्फुसांचे आजार, चामडीचे आजार आता ते भरपूर 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 प्रमाणात कमी होऊन तुम्हाला फक्त विषाणू कंट्रोल करण्याच्या गोळ्या तुम्ही जर व्यवस्थित घेतल्या तरी तुमच्या जीवनामध्ये खूप मोठी सुधारणा होईल. तर असे काही अभ्यास केले आहेत का ज्याच्यामधून आपल्याला ह्या गोष्टीवर माहिती होते? हो, भागीदार अभ्यास नावाचा अभ्यास झालेला आहे. याच्यामध्ये काय केलेले आहे, 888 जोड्या म्हणजे याच्यामध्ये एक सकारात्मक दुसरी नकारात्मक म्हणजे आपण डिस्कॉर्डंट कपल ज्याला म्हणतो तसे घेतलेले आहेत. आणि या पॉझिटिव्ह व्यक्तीला नियमित औषध घेण्यात आले आणि त्याचे विषाणूचे प्रमाण जे आहे हे 200 पेक्षा कमी करण्यात आले. आणि हा जो काही स्टडी आहे हा 4 वर्षाच्या पर्यंत सुरू होता. आणि ह्यामध्ये असं लक्षात आलं की ज्या वेळेस एक 58,000 वेळेस विना कॉन्डम किंवा असुरक्षित संबंध ज्यावेळेस ठेवण्यात आला तरी सुद्धा अभ्यासाच्या शेवटी एका सुद्धा मनुष्याला HIV संक्रमण झाले नाही. ही खूप मोठी बाब आहे. म्हणजे लोकांना अशी भीती वाटते वा आता मला संबंध झाला तर मला HIV झाला असेल, परंतु त्या व्यक्तीला जर HIV नसेल तर तुम्हाला संबंधातून HIV कसा येईल हा पहिला प्रश्न असतो. या ठिकाणी तर असं सांगितलं की एक व्यक्ती पॉझिटिव्ह आहे, दुसरा निगेटिव्ह आहे आणि दुसरा निगेटिव्ह व्यक्तीला संबंध येऊन सुद्धा HIV झालेला नाही. आणि ते का? कारण का विषाणूचे प्रमाण जे आहे ते 200 पेक्षा कमी होते. म्हणजे एवढं कमी होते की त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यातून व्हायरस जाईल असं काही त्याच्यामध्ये चिन्ह नव्हते. सध्या जे मशीन आहे ते आपल्याला व्हायरसचं प्रमाण ते 40 पेक्षा खाली बघू शकतात. 40 पेक्षा खालीपर्यंत आपल्याला आहे तोवर ते पाहू शकता, खाली पाहता येत नाही. आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येते की जर तुमच्या विषाणूचे प्रमाण हे कमी असेल, एवढं कमी असेल की ते शरीरामध्ये होत नाही, तर तुम्हाला 100% HIVच्या आजाराची भीती तुमच्याकडून दुसऱ्याकडे लागण्याची नील होते, नाहीशी होते. त्यामुळे तुमच्या विषाणूचं प्रमाण तुम्ही तपासा. 3 महिन्यांनी तपासा असं सांगते. 3 महिन्यांनी जर शक्य नसेल तर 6 महिन्यांनी करा. 6 महिन्यांनी जर तुम्हाला शक्य नसेल, आर्थिक परिस्थिती नसेल तर वर्षातून एकदा तरी तुमच्या विषाणूचे प्रमाण तुम्ही करा. खूप लोकांना असं वाटतं की माझं वजन चांगलं आहे, मी चांगलं काम करतो, मी खूप जास्त जेवणाची माझी काही अडचण नाही, तर मला काय करायची गरज आहे असं मला वाटत नाही. पण ही जी काही आहे ना ही मोठी चूक आहे. कारण का वजनाचा आणि HIVच्या आजाराचा काही एक संबंध नाही. तुम्हाला ह्याप्रमाणे जर तुम्ही तपासणी केली तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल की तुमचं विषाणूचं प्रमाण जास्त आहे. खूप लोकांचं वजन चांगलं असतं पण विषाणूचं प्रमाण सुद्धा वाढलेलं असतं. का? कारण का गोळ्याचं प्रमाण, गोळ्यातून जे अर्क यायला पाहिजे तो अर्क विषाणूवर येत नाही. विषाणू बदलतो, रूप बदलणारा विषाणू आहे, विषाणूमध्ये रेजिस्टन्स येऊ शकतो. अशा गोष्टी पण याच्यामध्ये होतात. आणि विषाणूचं प्रमाण ताकदवर झालं तर तुमचा पुढे जाऊन मोठे आजार लागतात ज्यातून तुम्हाला त्रास होतो. HIVची औषधं कशा प्रकारे तुम्ही ती घेतली पाहिजे? सगळ्यात प्रथम तुम्हाला आजार माहिती पडला, आता तुम्ही मन तयार करा की हो मला आजार आहे, मला आता याला पुढे जाऊन त्याला तोंड द्यायचंच आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपले औषध चालू करा. सुरुवातीला कसं होतं, ज्यावेळेस 1984 भारतामध्ये 85 भारतामध्ये आजार चालू झाला, 81 अमेरिकेत सापडला, त्यावेळेस औषधं नव्हती आणि हे औषध नसल्यामुळे त्यांना लोकांना औषध भेटत नव्हती. ज्यावेळेस औषध आली त्यावेळेस ते औषधं खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांना गोळ्याचं प्रमाण होतं. म्हणजे 150 गोळ्या रोज खाव्या लागत होत्या. परंतु आता हे 150 गोळ्याचं याच्यामध्ये विकास येऊन नवीन योजना आखून त्याच्यामध्ये आता 150चे 100चे पण आता एकाच गोळीचं सध्या आपण बघत आहोत. एकाच गोळी घ्यायची आहे. एका गोळीचे पण पूर्वीला खूप त्रास होते, अडचणी होत्या. आता नवीन औषधं जी आहेत त्यामध्ये गोळ्यांचा त्रास सुद्धा नाही होत. त्यामुळे तुम्ही तुमची औषधाची गोळीचा वेळ घेतली तर तुम्हाला फायदा होईल. 2 नंबर, तुमचे औषध कधीच विसरू नका. म्हणजे औषध काय घ्यायचा जो नियम आहे तो तुम्ही पाळा. आणि नियम पाळताना तुम्ही आज इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजे मोबाईल किंवा इतरही तुमचे जे कॉम्प्युटर, लॅपटॉप यामध्ये पण तुम्ही रिमाइंडर लावू शकता. आणि त्याद्वारे तुम्ही आता स्मार्ट वॉच पण आले, त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत ज्याच्यातून तुम्हाला आठवण करून देते आणि त्याप्रमाणे तुम्ही ते गोळ्या घ्यायला पाहिजे. 3 नंबर, आपल्या औषधांचा डोस जो आहे तर कोणतेही बदल करू नका. म्हणजे आपल्या मनाने करू नका. तुम्हाला समजा काही अडचण असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटा
डॉक्टरांना भेटून त्यांची समस्या त्यांच्या पुढे मांडा, ते तुम्हाला त्यातून नवीन पर्याय सांगतील. परंतु तुमच्या मनाने कोणतेही औषध घेऊ नका, किंवा मला हे औषध माहीत आहे, मी मागवतो, मी खातो, त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे साईड इफेक्ट पण होऊ शकतात, म्हणून तुम्ही औषधाच्या डोसमध्ये कोणतेही बदल स्वतः करू नका. मला जास्त त्रास होतो, मी अर्धी गोळी खातो, हे करू नका. तुम्ही गोळ्याचं जे प्रमाण आहे ते डॉक्टरांकडून समजून घ्या. अडचण असेल मोकळ्यापणाने भेटा, आणि त्याप्रमाणे त्याचं काम केलं तर तुम्हाला फायदा होईल. 2, 3, 4 नंबर मध्ये कधी पण औषध बंद करू नका. खूप वेळेस कसं होतं की बाबा आता माझ्याकडे पैसे नाही, किंवा आता वेळ नाही, आता मी ह्या 1 महिना औषध घेत नाही, आता माझी तब्येत चांगली झाली. तर अशा प्रकारे तुम्ही अशी कारणं देऊन औषधं बंद करू नका. जर तुम्हाला औषधातून किंवा औषधापासून काही बाधा होत असेल, त्रास होत असेल, तर तशी त्या प्रकारे ती माहिती तुम्ही तुमच्या डॉक्टरांपर्यंत पोहोचवा. आणि डॉक्टर असा निवडा जो तुमचा फोन उचलेल, जो तुम्ही कधी जरी त्याला विचारलं तर तो लगेच तुम्हाला कॉल बॅक करून किंवा तुमच्याशी संवाद साधू शकेल. अशा डॉक्टरांकडून ट्रीटमेंट ठेवा, म्हणजे तुम्हाला त्यातून फायदा होईल. औषधं खतम होण्या अगोदर 4 ते 5 दिवसा अगोदर तुम्ही नवीन औषध घ्या, आणि डॉक्टरांकडून औषध घेऊन या. आणि तुमच्याकडे अडचण असेल तर डॉक्टरांना नक्की विचारा. एवढे जर केलं तुम्ही, याच्यामध्ये तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा करता येईल याच्यामध्ये. तर अनडिटेक्टेबल व्हायरल लोड म्हणजे काय? म्हणजे अनडिटेक्टेबल व्हायरल लोड म्हणजे तो शरीरातून पूर्ण आजार नाहीसा होतो का? तसं नाही आहे. आता इथं आपण समजा एका टेस्ट ट्यूबमध्ये जे नवीन व्हायरस आहे, जो आलेला होता, नवीन पेशंट आहे, त्यामध्ये पाहिलं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये जंतू दिसत आहे त्याच्यामध्ये. आणि ज्या वेळेस आपण गोळी उपचार जवळ घेतो, ज्यामुळे तो औषधामुळे जंतूचं प्रमाण खूप जास्त कमी होऊन जातं. शेवटी लिस्ट काउंट म्हणजे कमीत कमी किती मोजायचं ते सुद्धा मशीनला एक मर्यादा असते, त्याखाली मशीन मोजू शकत नाही. जसं आपल्याला बघतो पण स्केल पट्टीमध्ये मिलीमीटर, जे 1 मिलीमीटरच्या खाली जर काही असेल तर तुम्हाला ते मोजता येत नाही. तुम्हाला त्याच्यासाठी मग जर खाली मोजायचं तुम्हाला व्हर्नियर कॅलिपर किंवा अशा प्रकारचे नवीन प्रकारचे तुम्हाला मेथड वापरावं लागतात. तर त्याप्रमाणे हे जे आपल्या औषधांसाठी फायदा झाला की नाही हे आपल्याला त्या मशीनने आपल्याला कळतं. आणि अनडिटेक्टेबल व्हायरल लोड म्हणजे व्हायरसचं प्रमाण 40च्या खाली गेलं तर ते मशीन मोजू शकत नाही. त्याच्यावर रिसर्च चालू आहे, त्याच्यावर माहिती होत आहे, पण नवीन माहिती जोपर्यंत अजून आपल्याकडे येत नाही तोवर आपण मानूया की ज्यांनी अशी ट्रीटमेंट घेतली ज्याच्यामुळे व्हायरसचं प्रमाण कमी झालेलं आहे, असा व्यक्ती हा आपल्या ट्रीटमेंटमध्ये सक्सेसफुल आहे. आणि तरी त्यांनी त्या प्रकारचं औषधं गोळ्या त्यांनी घेतल्या पाहिजे आणि डॉक्टरांना भेटले पाहिजे. याचा अर्थ औषधं बंद करायचे होत नाही. दुसरं, प्रेप म्हणजे प्री एक्सपोजर प्रोफायलिसिस म्हणजे काय? प्रेप म्हणजे काय की समजा तुम्हाला HIV नाही आणि तुम्हाला समजा याच्यामध्ये HIV साठी तुम्हाला HIV व्यक्तीवर तुमचे संबंध येतात, तर तुम्ही प्री एक्सपोजर प्रोफायलिसिस घेतलं पाहिजे. तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन अशा प्रकारचे तुम्ही औषधं घेतले तर त्यातून तुम्हाला आजार होणार नाही आणि तुम्ही HIV बरोबर सुरक्षित संबंध ठेवू शकता. म्हणजे एखादी माता आहे, तिला मुलबाळ पाहिजे, तिचं व्हायरस निगेटिव्ह आहे, तिच्या पतीला समजा आजार असेल तर तिने ही प्रेपची ट्रीटमेंट घेतली पाहिजे, जेणेकरून तिला आजार होणार नाही. काय पती आणि पत्नी यामध्ये एकाला किंवा दोघांना HIV पॉझिटिव्ह असेल तर मुलं होऊ शकतात का? हो, 100% तुम्ही मुलं होऊ शकतात त्याच्यामध्ये. त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांना भेटावं लागेल. याच्यामध्ये तुम्हाला सामान्य किंवा सिझेरियन डिलिव्हरी करता येईल आणि तुमचं डिलिव्हरी झाल्यानंतर दूध फक्त आईचं किंवा फक्त वरचेच द्यावं. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. नॅको म्हणतं की तुम्ही आईचं पण दूध देऊ शकता, पण आम्ही सांगतो ते वरचंच दूध द्या, कारण त्यातून दुधातून सुद्धा व्हायरस कधी कधी जाऊ शकतो. आणि बाळाला औषध आणि प्रयोगशाळा चाचणी ही करून घेतली पाहिजे, जेणेकरून त्याला आजार आहे किंवा नाही याची पूर्ण माहिती आपल्याला भेटू शकते. उपचार न केल्यास HIV पॉझिटिव्ह आईकडून बाळाला किती धोका आहे? तर समजा उपचार आपण केला नाही तर सगर्भ अवस्थातून 5 ते 10% धोका होऊ शकतो. डिलिव्हरी त्यावेळेस 10 ते 15% धोका होऊ शकतो. दूध देण्यामुळे 5 ते 20% इथपर्यंत धोका होऊ शकतो. दूध न देण्यामुळे 15 ते 25% होऊ शकतो. 6 महिने दूध पिल्याने होऊ शकतो आणि 24 महिने
दूध पिल्याने 30 ते 45% एवढा धोका होऊ शकतो. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे प्रकारचे हे आकडे आहेत. हे आकडे साधारणपणे पूर्ण जगात ते आहेत, भारतामधले नाही. म्हणजे तुम्ही पाहिलं तर आफ्रिकन देश ज्या ठिकाणी खूप जास्त भूकमरी आणि गरिबी आहे त्याच्यामध्ये जास्त असल्यामुळे तिथे जर आपण लोकांमध्ये प्रमाणसुद्धा HIV जास्त आहे, त्यामुळे तिथे दूध पिल्याने धोका जो HIV होण्याचा तो जास्त वाढतो. पण आपल्याकडे जे आहे आपण तेवढेही गरीब नाही किंवा एवढे हे नाही की त्यातून आपल्याला बाहेर निघता येणार नाही. जे लोक व्यवस्थित औषध गोळ्या घेता येईल आणि व्यवस्थित गोळ्याचं प्रमाण केलं तर तुमच्यामध्ये शरीरामध्ये विषाणू कमी होईल आणि कोणत्याही बाळाला त्याच्या आईकडून धोका होणार नाही. आपल्या भारतामध्ये आपण HIV तपासणी करतो आणि HIV तपासणी केल्याशिवाय बाळाची डिलिव्हरी होत नाही. त्यामुळे ह्या गोष्टीची माहिती लगेच माहिती पडते आणि त्यामुळे आपण आपल्या येणाऱ्या पिढीला HIV होऊ देणार नाही हे आपण माहिती करून घेऊ. काय लग्नाच्या आधी HIV रिपोर्ट करायला हवा? येस, 100% लग्नाच्या आधी आपण HIV रिपोर्ट केलाच पाहिजे. याला आपण प्री मॅरिटल चेकअप म्हणतो. प्री मॅरिटल चेकअप केल्याने काय होते की तुम्हाला समजा HIVची बाधा असेल तर तुम्ही HIVची आजाराची औषधं घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये HIV तुम्हाला तुमच्या घरातल्या दुसऱ्याला होणार नाही याची काळजी घेऊ शकता. मला वाटतं आता समाजामध्ये अशी पावलं उचललेच पाहिजे. इतर गोष्टी करण्यापेक्षा आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून आपली येणारी पुढची पिढी ह्या पिढीमध्ये HIV बद्दलचं ज्ञान होईल आणि आजार काय असेल तर आपल्याला ते माहिती पडेल. लपवल्यामुळे आजार वाढतील आणि ओपन केल्यामुळे आजार कमी होतील. तुम्ही तपासलं तर तुमचे सर्व रिपोर्ट्स, तुमचे सर्व जी काही माहिती असते ही गोपनीय असते. कोणतीही गोष्ट ही पब्लिक होत नाही. पण मला वाटतं प्रत्येकाने लग्न ठरवण्याच्या आधीच पहिले HIV तपासणी आणि इतर तपासण्या करून घ्याव्या आणि सगळ्यांनी, मुलगा असो मुलगी, त्याने जाऊन डॉक्टरला भेटून HIV व इतर तपासण्या करून घ्याव्या. प्री मॅरिटल चेकअप जर झालं तुमचं याच्यामध्ये तर तुम्हाला तुमच्या पुढल्या होणाऱ्या पिढीमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा चांगले निर्णय घेता येतील, सुखी आनंदी जगता येईल ह्याच्यामध्ये आणि तुमच्या सोबत तुमच्या घराला, तुमच्या पिढीला पण तुम्ही आनंद देऊ शकता. बरं, लग्नाच्या आधी कोणते कोणते रिपोर्ट करायला पाहिजे? तर लग्नाच्या आधी तुम्ही ब्लड ग्रुप म्हणजे रक्तगट कोणता आहे तो पाहायला पाहिजे. आपल्याला माहितीच आहे रक्तगटामध्ये A पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह, A निगेटिव्ह, B निगेटिव्ह, AB निगेटिव्ह, O पॉझिटिव्ह, O निगेटिव्ह असे प्रकारचे रक्तगट असतात. या रक्तगटामध्ये आपल्याला त्याप्रमाणे कळतं की कशा प्रकारे आपल्याला त्या माहिती आहे. तर रक्तगट प्रत्येकाने केला पाहिजे आणि ती माहिती आपण इतरांना दिली पाहिजे. 2 नंबर फर्टिलिटी. तर बाबा मुलगी असेल तर तिला पाळी वेळेवर येते का नाही, मुलगा असेल तर त्याला त्याच्यामध्ये स्पर्म जे आहेत त्याचे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये हालचाली चांगल्या आहेत का, ह्या सर्व गोष्टीची आता आपल्याकडे मेडिकल फॅसिलिटी ॲडव्हान्स झालेली आहे आणि ह्याचा फार जास्त खर्च येत नाही. त्या आपण करायला घ्यायला पाहिजे. त्यानंतर जेनेटिक मेडिकल हिस्ट्री किंवा अनुवांशिक कोणते आजार आहेत का ह्याची सुद्धा आपण माहिती करून घेतली पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये पुढचे आजार होतील का नाही. सिकल सेल ॲनिमिया किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार असतात ते आपल्याला थॅलेसिमिया हे माहिती जर करून घेतले तर पुढच्या पिढीमध्ये तसे ते आजार होणार नाही. HIV आणि गुप्तरोग म्हणजे HIV सोबत आपल्याला गुप्तरोगामध्ये हर्पीस, त्यानंतर आपल्याला हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सिफिलिस, गनोरिया अशा प्रकारचे आजार असतात त्याच्याबद्दल माहिती घेतली पाहिजे. आणि त्याचबरोबर थॅलेसिमिया हा सुद्धा एक आजार महत्त्वाचा आहे. ह्या थॅलेसिमिया आजारामुळे रक्त न गोठणे आणि रक्ताचे त्रास होणे हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा मुलांना खूप वेळेस रक्त द्यावं लागतं आणि अशा रक्त देण्यामुळे याच्यातले काही मुलं HIV पॉझिटिव्ह पण होऊ शकतात. त्यामुळे आपण काळजी घ्यायला पाहिजे की आपण कोणत्या प्रकारचे काम करत आहोत, आपलं लाईफ कसं प्लॅन करायचं ते आपण माहिती केलं पाहिजे. आणि ही सर्व माहिती एकत्र करून, कारण भविष्य खूप मोठं आहे. आता आपल्याकडे पैसा समृद्धी खूप जास्त आहे, परंतु आरोग्य जर तुम्ही समजा आरोग्यामध्ये तुम्ही जर सध्या इन्व्हेस्टमेंट केली नाही तर ह्या बाकीच्या गोष्टीचा, सुखाचा तुम्हाला फायदा घेता येणार नाही. तर मित्रांनो, आपला आजचा जो कार्यक्रम आहे इथे समाप्त होत आहे. तुम्हाला जर समजा यातून काही शंका वाटत असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 9145232616. यावर तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करून तुम्ही आम्हाला विचारू शकता. मी एक HIV स्पेशलिस्ट डॉक्टर आहे. आमच्याकडे सर्व सुविधा आहेत
ज्यातून आम्ही HIV पॉझिटिव्ह व्यक्तीवर प्रायव्हेट इलाज करत आहोत. हे सगळं काही ट्रीटमेंट जी आहे ही ह्याला पैसे लागतात आणि ह्याच्यामधून आपण जी ट्रीटमेंट आहे ती चांगली करतो. औरंगाबाद ह्या ठिकाणी आमचा दवाखाना आहे आणि आम्ही गोपनीयतेमध्ये पेशंटला ॲडमिट करून ट्रीटमेंट करतो. आमच्याकडे इतरही वेगवेगळे प्रकारचे इलाज आहेत, ज्यातून तुम्ही समजा सरकारी दवाखान्यामध्ये औषध घेत असाल त्याच्या व्यतिरिक्त पण आम्ही नवीन वेगवेगळे औषधं उपचार पद्धती वापरतो, ज्यातून ट्युबरकुलोसिस म्हणजे क्षयरोग झाला, MDR TB झाला असेल किंवा इतर वेगळे काही आजार असतील, कॅन्सरचे आजार असतील, त्याच्यामध्ये आम्ही ट्रीटमेंट करून त्याच्यामध्ये तुमची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी आमच्याकडे वेगवेगळे प्रकारची सिस्टीम आहे. त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. दवाखान्याचा पत्ता तुमच्या पुढं आहे. दूध डेअरी सिग्नल जवळ आलं तर एक ओपन प्लॉट त्याच्या बाजूला आनंदप्रदा बिल्डिंग आहे, त्यामध्ये ते लाईफ केअर क्लिनिक म्हणून आहे. आणि मी तुम्हाला माझी वेळची आहे, सकाळी 9 ते 1 व सायंकाळी 2 ते 5 आहे. रविवारी बंद असेल, परंतु जर तुम्हाला काही समस्या असेल तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि अपॉइंटमेंटद्वारे तुम्हाला आम्ही सांगू शकतो. आमच्याकडे योग्य दरामध्ये औषधी पण भेटतील. HIVचे प्रेप किंवा PEP साठी तुम्हाला औषध भेटतील आणि त्याचबरोबर आम्ही तपासणी सुद्धा योग्य दरात करतो. तुमच्या समस्या असेल तर नक्कीच आम्हाला सांगा आणि आमच्या वेबसाईटला पण तुम्ही भेट देऊ शकता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तर नक्की शेअर करा. कारण ज्ञान वाढवल्याने, ज्ञान दिल्याने, पसरल्यामुळे ज्ञान वाढते आणि ज्ञान वाढल्याने आपल्या समाजाचं हित आपण जपू शकतो आणि पुढची पिढी, पुढचे आपण जे आयुष्यामध्ये आहेत धोके कमी करू शकतो आणि एक सुखी, समृद्ध, आनंदी जीवन जगू शकतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.